नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या भागात आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचं सखोल विश्लेषण करणार आहोत. सुरुवात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानं करूयात. राज्याचं असो की केंद्राचं, प्रत्येक अधिवेशनामध्ये गोंधळ होतोच, प्रश्नोत्तर होतात, पण साधारणतः विरोधकांकडून घोषणाबाजी, गोंधळ केल्याच्या घटनांचं प्रमाण जास्त असतं. मात्र आज नेमकं उलटं झालं. दुपारी 12 वाजता विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. त्याची सुरुवात केली सत्ताधारी आमदार अमित साटम यांनी. त्यांच्यासोबतच आमदार आशिष शेलार आणि सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार आरोप केले आणि त्याला कारण ठरली कालची सर्वपक्षीय बैठक. काल राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं होतं. त्यात राज्यातल्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार होती. विरोधी पक्षांचे प्रमुखही याच बैठकीला येणार होते. मात्र संध्याकाळी ऐनवेळी विरोधकांनी भूमिका बदलली आणि बैठकीला दांडी मारली. हाच मुद्दा केंद्रस्थानी घेऊन आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ केला. पुढे दोन्ही सभागृहात काय काय घडलं सांगणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले गंभीर आरोप. मराठा आणि वर्सेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये धुमसवण्याला कारण महायुतीचं सरकार आहे हे आता लपून राहिलेलं नाही. सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही काय आश्वासित केलं होतं ते आम्हाला कधी सांगितलं नाही. काय लेखी स्वरूपामध्ये मराठा समाजानं तुम्ही दिलं ते सांगितलं नाही. सत्ता यांच्या हातात, 200च्या पलीकडे आमदार, आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही. तुमच्या काही हाताला लकवा मारलाय, तुमची पेन चालत नाही, तुम्हाला अधिकार घेण्याचा, तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करायची मानसिकता नाही. खरं म्हणजे आंदोलन स्थगित करायसाठी किंवा उपोषण हाकेंचं स्थगित करायसाठी जी नेते मंडळी गेली त्यामध्ये छगन भुजबळ नावाचे सरकारचे मंत्री होते. त्यांनी काय म्हणावं जाऊन तिकडे, अब जंग लगी है तलवार को, उसको धार लगाने होगी. और जो त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतात, कुछ लोग अपनी औकात भूल गए, शायद उनको याद दिलानी होगी. हे वाद वाढवण्याचा आहे की वाद मिटवण्याचा यांचा भुजबळांचा प्रयत्न होता. म्हणजे तलवार कोणाच्या विरुद्ध काढायचा यांचा विचार होता, धार कोणाच्या विरुद्ध लावायची होती. तर विजय वडेट्टीवारांच्या याच आरोपांवरती होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो अवरमध्ये आज आम्ही पहिला प्रश्न तुम्हाला केलेला होता, तो म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यात सत्ताधाऱ्यांमुळेच तेढ. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप पटतोय का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर. विजय वडेट्टीवारांनी हे आरोप का केलेले आहेत, त्यांची सुरुवात कशी झाली, हे सगळं जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत विधिमंडळाच्या अधिवेशनात. आज दिवसभरामध्ये विधानसभेचं कामकाज तब्बल 3 वेळा तहकूब करण्यात आलं. तर विधान परिषदेचं कामकाज एकदाच तहकूब झालं, पण तेही पूर्ण दिवसभरासाठी. दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळाचं कारण एकच होतं, ते म्हणजे कालची सर्वपक्षीय बैठक आणि विरोधकांची गैरहजेरी. ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं काल बोलावलेल्या बैठकीला विरोधक गैरहजर राहिले, त्याचे जोरदार पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षांनी आरक्षणावरून जातीचं राजकारण केलं, समाजामध्ये तेढ निर्माण केली. त्यांनी आता आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार साटम आणि शेलार यांनी केली आणि त्यावरून विरोधकांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. सत्ताधारी आमदार विधानसभेच्या वेलमध्ये उतरले. अभूतपूर्व गोंधळ, घोषणाबाजी नंतर अध्यक्षांनी 3 वेळा कामकाज तहकूब केलं. विरोधकांनी ऐनवेळी बैठकीला दांडी का मारली असा सवाल सत्ताधाऱ्यांनी विचारायला सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. पाहूया. अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर, सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं समर्थन आहे की नाही. सर्वपक्षीय बैठकीला न येण्यामागे बोलवता धनी कोण, मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय,
आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही. अध्यक्ष महोदय ओबीसीना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची भांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा. विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय. हा विषय सोडवण्याची भूमिका नाही. मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही आला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय यांचं ऐकून तर घ्या. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता. ऐकून तर घ्या. महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय. ऐकून तर घ्या. आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय. त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. पहिल्यांदा 5 मिनिटांसाठी, त्यानंतर 10 मिनिटांसाठी आणि त्यानंतर 45 मिनिटांसाठी असं करत 12 ते 1 असा 1 तास कामकाज गोंधळातच संपलं. पुन्हा जेव्हा कामकाज सुरू झालं सत्ताधाऱ्यांनी तेव्हाही हाच मुद्दा लावून धरला. भाजपा आमदार आक्रमकपणे वेलमध्येही उतरले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले सगळे आरोप मंत्र्यांनी फेटाळून लावले. इतकंच नव्हे तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला दांडी का मारली असा सवाल उपस्थित केला. इतक्या गोंधळामध्ये शंभूराज देसाईंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनाही एक आवाहन केलं. ते देखील आता पाहूयात. मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे. या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत. या लोकांनी काय वागणूक, या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं आता याचं ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या. पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. जसा गोंधळ विधानसभेत होता तसाच गोंधळ विधान परिषदेतही सुरू झाला. विधान परिषदेतही याचे जोरदार पडसाद उमटले. विधान परिषदेतही प्रवीण दरेकरांनी हा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार उद्धव ठाकरेंनी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी असा सवाल त्यांनी केलाय. आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये सत्ताधारी आमदारांचा आवाज सभागृहामध्ये घुमू लागला. तिकडे विरोधी बाकांवरूनही आवाज सुरू झाला. सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उत्तरासाठी उभे राहिले होते. मात्र गदारोळ इतका वाढला होता की उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला. तरीही सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरूच होता आणि त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे संतापल्या आणि गोंधळी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यासाठी बोलावलं मार्शल्सना. मात्र मार्शल्स न आल्यानं कामकाज तहकूब करून विधिमंडळ सचिवांची झाडाझडती घेतली. विधान परिषदेमध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया. राज्यातल्या सर्व पक्षाची पक्षप्रमुखांची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती. परंतु सभापती महोदय उत्तम मावशीचं प्रेम आरक्षणाच्या संदर्भात जे काहींच्या मनात होतं ते काल एक्सपोज सभापती महोदय झालेत. त्या ठिकाणी या राज्याचे नेते शरद पवार अपेक्षित होतं. सभागृहाच्या पटलावर ठेवणे, कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे, कागदपत्रे नाही. मुख्यमंत्र्यांचा अहवाल, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त, तुम्ही 1 फुटाचं अंतर सोडा, एकमेकांमध्ये लांबून बोला. जरा मार्शल्स बोला. हे काय चाललंय? मार्शल्स बोलवा. तुम्ही लांब आधी पाहिजे. 1 फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये. संरक्षण मंत्री M2, M3, सहकार मंत्री V2, V5, महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री. गोंधळ सुरू झालं तुम्ही काय करणार? दानवे तुमचं पूर्ण झालं का? हे 5 जागेवर बसल्याशिवाय काही
होणार नाही. मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते. फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते. बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा